फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल। फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण या कायद्यामधील मीन्स डोमेस्टिक व्हायलेन्स ऍक्ट या कायद्यामधील महत्त्वाच्या तरतुदी। तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला पाहूया महत्त्वाच्या तरतुदी। आता आपण पाहणार आहोत कलम 18 मीन्स सेक्शन 18 संरक्षण आदेश। संरक्षण आदेश म्हणजेच कोणत्या तरतुदी आहेत? कलम 18 मध्ये कलम 18 अन्वये दंडाधिकारी महिलांसाठी खालील प्रकारचे आदेश काढू शकतात, जसे की छळापासून संरक्षणाचे आदेश, म्हणजे प्रतिवादीला कोणत्याही प्रकारचा छळ करण्यास प्रतिबंध करणे। नेक्स्ट पॉइंट आहे या सेक्शन मधला, छळ स्वतः न करता इतर व्यक्तींकडून करून घेण्यास प्रतिबंध करणे। या सेक्शन मधला नेक्स्ट पॉइंट आहे महिलेच्या कामाच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी जाण्यास प्रतिबंध करणे। नेक्स्ट पॉइंट आहे महिलेशी कोणत्याही प्रकारचा संपर्क करण्यास प्रतिबंध करणे। तो संपर्क लेखी असो, तोंडी असो किंवा दूरध्वनी मार्फत किंवा ईमेल द्वारा इत्यादी कोणत्याही प्रकारचा असो, त्याला प्रतिबंध करणे। आता नेक्स्ट पॉइंट आहे महिलेकडून कोणतीही मालमत्ता काढून घेणे, कोणत्याही प्रकारचे संयुक्त लॉकर्स, संयुक्त बँक खाते हाताळण्यास प्रतिबंध करणे, स्त्रीधन तिच्याकडून हिरावून घेणे। आणि या सेक्शन मधला नेक्स्ट पॉइंट आहे महिलेला मदत करणाऱ्या इतर कोणत्याही कुटुंबाच्या सदस्यांना किंवा तिच्या नातेवाईकांना धमकावणे किंवा इतर तऱ्हेने हानी पोहोचवण्यास प्रतिबंध करणे इत्यादी। तर हे पॉइंट्स होते सेक्शन 18 मध्ये। आता आपण नेक्स्ट पॉइंट पाहूया, निवासाचा आदेश। कलम 19 अन्वये दंडाधिकारी खालील प्रकारचे आदेश काढू शकतात। आता ते आदेश कोणते कोणते आहेत ते आपण पाहूया। पॉइंट नंबर 1 मध्ये आहे प्रतिवादीला महिलेला घरातून हाकलण्यापासून प्रतिबंध करणे। नेक्स्ट पॉइंट आहे घराच्या ज्या खोलीत पीडित महिला राहते त्या खोलीत प्रतिवादी किंवा त्याच्या नातेवाईकांना जाण्यास प्रतिबंध करणे। नेक्स्ट पॉइंट आहे सेक्शन 19 मधील घर विकण्यापासून किंवा गहाण ठेवण्यापासून प्रतिवादीला प्रतिबंध करणे। नेक्स्ट पॉइंट आहे गरज असल्यास महिलेसाठी पर्यायी घराची व्यवस्था करणे किंवा पर्यायी घरासाठी भाडे देण्याचे आदेश प्रतिवादीला देणे। नेक्स्ट पॉइंट आहे याशिवाय कोणतेही इतर आवश्यक आदेश दंडाधिकारी देऊ शकतात। उदाहरणार्थ हमीपत्र लिहून घेणे, पोलीस स्टेशनला महिलेला संरक्षण देण्याचे आदेश काढणे, जप्त केलेले स्त्रीधन परत करण्याचे आदेश प्रतिवादीला देणे, हे सर्व कलम 19 मध्ये आहे। आता आपण पाहूया आर्थिक सहाय्य। आर्थिक सहाय्य आहे कलम 20 नुसार। कलम 20 अन्वये दंडाधिकारी पीडित व्यक्तीला तिच्या कोणत्याही मुलाला कौटुंबिक हिंसाचारामुळे करावा लागलेला खर्च, सोसावा लागलेल्या हानीच्या भरपाईसाठी प्रतिवादीला आर्थिक सहाय्य देण्याचे आदेश काढू शकतात। जसे की नंबर 1 मध्ये आहे, नंबर 1 चा पॉइंट आहे मिळकतीची हानी। नेक्स्ट पॉइंट आहे वैद्यकीय खर्च आणि नेक्स्ट पॉइंट आहे पीडित व्यक्तीच्या मालमत्तेचा नाश, तिला हानी पोचविणे, तिच्या नियंत्रणातून काढून घेणे, यामुळे झालेली हानी। आणि लास्ट पॉइंट आहे सेक्शन 20 मध्ये पीडित व्यक्ती व तिच्या मुलांचा निर्वाह खर्च इत्यादी व या व्यतिरिक्त अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्याखालील आदेश, हे होते कलम 20 मध्ये तरतुदी। आता आपण पाहूया ताबा किंवा भरपाईचे आदेश कलम 21 नुसार। आता कलम 21 अन्वये या कायद्यानुसार सुरू असलेल्या सुनावणीच्या कोणत्याही टप्प्यावर, कोणत्याही स्टेजवर पीडित व्यक्तीला तिच्या मुलांचा तात्पुरता ताबा देण्याबाबतचे आदेश
दंडाधिकाऱ्यांना करता येतील, परंतु प्रतिवादीच्या भेटीमुळे मुलाच्या हिताला बाधा आहे असे दंडाधिकाऱ्यांचे मत झाल्यास ते त्याला भेटीची परवानगी नाकारू शकतात. तर हा होता सेक्शन 21 ताबा आणि भरपाईचे आदेश. आता आपण पाहूया कलम 22 मीन्स सेक्शन 22. सेक्शन 22 अन्वये अधिनियमान्वये देण्यात येतील अशा इतर सहाय्यांव्यतिरिक्त बाधित व्यक्तीच्या अर्जावर उत्तरवादीने केलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या कृतीमुळे बाधित व्यक्तीला झालेल्या इजा, मानसिक छळ आणि भावनिक क्लेश यासाठी भरपाई आणि नुकसान भरपाई देण्याचे निर्देश उत्तरवादीला देणारे आदेश दंडाधिकारी काढू शकतील. तर ही माहिती होती कलम 22. आता आपण नेक्स्ट पाहूया कलम 23 मध्ये काय दिलेलं आहे. तर कलम 23 अन्वये या अधिनियमाखालील कोणतीही कार्यवाही दंडाधिकाऱ्यांकडे प्रलंबित असताना त्याला न्याय आणि योग्य वाटतील असे अंतरिम आदेश त्यास काढता येतील. मात्र यासाठी पीडित व्यक्तीने नमुना 3 नुसार शपथपत्र न्यायालयात सादर करावे. तर ही माहिती होती कलम 23 मध्ये. आता आपण पाहूया कलम 24 मध्ये काय दिलेलं आहे. आता कलम 24 नुसार न्यायालयाने या अधिनियमान्वये जे कोणते आदेश काढले असतील त्याच्या प्रती सर्व पक्षकारांना, पोलीस अधिकाऱ्यांना, सेवा पुरविणाऱ्यांना, घटनेची नोंद करणाऱ्यांना मोफत पुरविल्या जातील. तर ही माहिती आहे कलम 24 नुसार. आता कलम 25 मध्ये काय दिलेलं आहे. तर कलम 25 नुसार बाधित व्यक्ती आपला अर्ज मागे घेईपर्यंत कलम 18 अन्वयेचे संरक्षण आदेश अंमलात राहतील. आता कलम 26 नुसार इतर दावे आणि कायदेशीर कार्यवाही यामधील सहाय्य घेण्यासंदर्भात स्पष्टीकरण करण्यात आले आहे. आता कलम 29 मध्ये काय दिलेलं आहे ते पाहूया. कलम 29 नुसार दंडाधिकाऱ्याने काढलेला आदेश पीडित व्यक्तीवर प्रतिवादीवर बजावण्यात आलेल्या तारखेपैकी जी नंतरची असेल त्या तारखेपासून 30 दिवसात सत्र न्यायालयाकडे अपील करता येईल. तर ही माहिती होती कलम 29 मध्ये. आता आपण प्रतिवादीने संरक्षण आदेशाचा भंग केल्यास शिक्षा काय होणार. तर ही माहिती आहे कलम 31 मध्ये, सेक्शन 31 मध्ये. तर आपण पाहूया कलम 31 अन्वये संरक्षण आदेशाच्या प्रतिवादीने भंग केल्यास तो 1 वर्षापर्यंत मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस किंवा 20,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होण्यास पात्र असेल. आता कलम 32 नुसार दखल आणि पुरावा नमूद केला आहे. त्यानुसार पॉइंट नंबर 1 मध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी कलम 31 नुसारचा अपराध हा दखलपात्र व विना जामीन असेल. नंबर 2 मध्ये आहे पीडित व्यक्तीच्या तोंडी साक्षीवरून कलम 31 नुसारचा अपराध आरोपीने केला आहे असा निष्कर्ष न्यायालयाला काढता येईल. ही होती माहिती कलम 32 नुसार. आता आपण पाहूया सहाय्याचे आदेश. आता कलम 12 मध्ये अर्ज कुठे करायचा, कसा करायचा, सहाय्याचे आदेश मिळवण्याची कार्यपद्धती. कलम 12 नुसार कलम 12 अन्वये पीडित महिलेला संरक्षण अधिकाऱ्यांमार्फत स्वतः किंवा तिच्या वतीने कोणत्याही व्यक्तीला दंडाधिकाऱ्यांकडे नमुना 2 नुसार, फ्रेंड्स लक्षात ठेवा, नमुना 2 नुसार अर्ज करून मदत मागता येईल. त्यानुसार अर्ज मिळाल्यापासून 3 दिवसाच्या आत दंडाधिकारी पहिल्या सुनावणीची तारीख निश्चित करेल आणि पहिल्या सुनावणीपासून 60 दिवसाच्या आत दंडाधिकारी सदर प्रकरणात
अंतिम कारवाई करण्याचा प्रयत्न करतील. सो फ्रेंड्स, ही होती पूर्ण डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टची माहिती. थँक्यू फ्रेंड्स.